सेलिब्रिटीजच्या आवडत्या दिवा महाराष्ट्राचा मध्ये चालू आहे थाळी फेस्टिवल. चला जाऊन बघूया. हा माझा भाऊ करण यांनीच प्रॉमिस केलेला आहे की तो मॅक्सिमम ब्लॉगच्या शूटसाठी माझ्याबरोबर येणार आहे आणि म्हणून आता आम्ही भाऊ बहीण सिरीज फूड रिव्ह्यूची सुरू केली आहे. लेट्स एन्जॉय. लुक हूज बॅक गाइज. मी आणि माझा बंधू करण आलेलो आहोत परत. आय एम सॉरी गाइज, मी छोटासा ब्रेक घेतला होता बिकॉज मी विचार करत होते आपल्या चॅनलवरती काहीतरी वेगळं करूया. वेगळं काय काय करायचं आहे त्याचा प्लॅन झालाय, पण एवढं कळून चुकलेलं आहे की नुसतं वेगळं करून चालणार नाही. आपली खाद्यप्रबंधी ही जारी राहिलीच पाहिजे. आणि आज मी आणि करण आलेलो दादरमध्ये. आम्हाला काहीतरी काम होतं आणि विचार केला की अशी एक थाळी ट्राय करूया अशा जागी जी चॅनलवरती आधी दिसलेली नाही आहे. तर आता आपण चाललो आहोत अस्सल महाराष्ट्रीयन थाळी खाण्यासाठी. म्हणजे त्या जागेच्या नावातच महाराष्ट्र आहे, ते म्हणजे दिवा महाराष्ट्राचा. ह्या जागी आपण चाललो आहोत आणि तिथली थाळी ही सेलिब्रिटीजला खूप आवडते आणि आपल्याबरोबर पण सेलिब्रिटी आहे म्हणल्यावरती मी म्हणलं की खायला घातलीच पाहिजे. सो आता आपण ती थाळी ट्राय करूया आणि अजून खूप सारे गप्पा मारूया. आय मिस्ड यू गाईज. तुम्ही मला मिस केलं का कॉमेंट करून कळवा. ओके, आता मी कुठे चालली नाही आहे. दर 3 दिवसाला व्लॉग्स येणार आहेत. थँकफुली पार्किंग मिळालं. शोभा पण जवळच आहे. थंगवाली जागा आहे ती पण आपल्याला कव्हर करायची आहे. आणि हे कौलारू घर बघून मला इतकं बरं वाटतंय माहिती आहे का, की अजूनही आपल्याला इथे कौलारू घरं दिसत आहेत. वातावरण खूप सुंदर आहे. थोडेसे ढग आलेत पण ॲक्च्युली पाऊस पडला नाही आहे सकाळपासून. सो इट इज अमेझिंग. आणि आता 100 मीटरवरती आपल्याला दिवा महाराष्ट्राचा मिळणार आहे. स्क्रीनवरती दिलेल्या ॲड्रेसवरती गेल्यानंतर म्हणजे तकानदास कटारिया मार्गवरती तुम्हाला दिसणार आहे दक्षिण कल्चर करी आणि दिवा महाराष्ट्राचा बोर्ड एकत्र. आणि त्याच्याच बाहेर तुम्हाला महाराष्ट्रीयन थाळ्या ज्या आहेत त्याच्या किमती दिसतील. पण आपल्याला एंटर करायचं आहे 1988 पासून फेमस असलेली ही जागा म्हणजे गोवा पोर्चुगीजामधनं. आता तुम्ही विचार करत असाल हे काय म्हणतीये तन्वी, पण मी तुम्हाला सांगते. 1988 मध्ये गोवा पोर्चुगीजा म्हणजे जवळजवळ 35 वर्षापूर्वी मिस्टर अँड मिसेस अवचट यांनी सुरू केलेली ही जागा आता 3 विभागांमध्ये आहे. एंटर केल्यावरती आपल्याला दिसणार आहे एकदम सोफिस्टिकेटेड वेल लिट एक गोवन फील देणारा छान असा रेस्टो बार विथ अन ओपन बार, व्हेरी कम्फर्टेबल सीटिंग. हा एक फॅमिली फ्रेंडली रेस्टो बार आहे. जसं तुम्ही माझ्या डाव्या हाताला बघू शकता एक खूप मोठी फॅमिली लहान मुलांसकट बसलेली. आणि आता आपण दुसऱ्या म्हणजे पलीकडच्या सेक्शनमध्ये जाऊया. आतूनच उजव्या हाताला दिसणार आहे तुम्हाला दक्षिण कल्चर करीचा बोर्ड आणि तिथे एन्जॉय करत आहेत साऊथ इंडियन क्युझिन. आणि डाव्या हाताला तुम्ही बघणार आहात आपला दिवा महाराष्ट्राचा. ही टेबल्स नेमलेली आहेत दिवा महाराष्ट्र ह्या क्युझिनसाठी. आणि तुम्हाला डायरेक्ट ह्या सेक्शन मध्ये यायचं असेल तरी एक दार आहे, पण आता सध्या पावसाचं त्यांनी ते बंद ठेवलंय. आपण बघू शकता इथे साऊथ इंडियन क्युझिन आणि महाराष्ट्रीयन क्युझिन म्हणल्यावरती डेकॉर अगदी लगेच चेंज झालेला आहे. खरंच अवचट कुटुंबांनी खूप मेहनत घेऊन आपली एक छवी बनवलेली आहे आणि त्याचबरोबर एक ब्रँड नेम बनवलाय. आणि जिथे मेहनत असते तिथे अवॉर्ड्स असतातच. त्याच्यामुळे तुम्हाला अनेक अवॉर्ड्स मिळालेले पण व्हिज्युअल्स इथल्या स्क्रीन्सवरती दिसून येतील. मी दक्षिण कल्चर करीचा आणि गोवा पोर्चुगीजाचा एक सेपरेट ब्लॉग बनवणार आहे. कॉमेंट करून कळवा तुम्ही एक्सायटेड आहात का ते बघण्यासाठी. आणि आता वाजलेली आहे तुतारी, कारण आलोत आपण दिवा महाराष्ट्राच्या सेक्शन मध्ये. रंग ज्या प्रकारे वापरलेले आहेत, कमीत कमी डेकॉर करून जो एक मराठमोळा फील आणलेला आहे, खरंच कौतुकास्पद आहे. बर, तुम्ही आज थाळी बघणार आहात या ब्लॉग मध्ये, पण अला कार्टचा खूप मोठा मेन्यू आहे जो तुम्ही कुठल्याही टेबलवरती दोन्ही सेक्शन्स मध्ये बसलात तरी ऑर्डर करू शकता. आता ही लांब टेबल्स आहेत कम्युनिटी सीटिंग किंवा मोठ्या फॅमिलीज आणि ग्रुप्ससाठी. ओनली द थाली विल बी सर्व्ड ओनली इन द दिवा सेक्शन, बट द अला कार्ट यस दॅट्स अ स्पेशल. दिवा महाराष्ट्राच्या महाराष्ट्रीयन थाळीमध्ये दर दिवसाला आठवड्याच्या वेगळा मेन्यू असतो. स्क्रीनशॉट करून ठेवा. टिल फ्रायडे वी सर्व, मंडे टू फ्रायडे.
ऑर्डर केली आहे नॉनव्हेज थाळी आणि व्हेज थाळी. खूप सुंदर कुकबुक दिसलंय मला, गोवा पोर्चुगीजा, ज्याच्यावरती लिहिलंय आणि इतक्या सोप्या पद्धतीने त्यांनी त्याच्यामध्ये सगळे म्हणजे सरपोतेलची रेसिपी किंवा सुरमई मांडोवी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, त्यांचे प्रॉपर इन्ग्रेडियंट्स आणि मेथड वगैरे खूप छान अशी लिहिलेली आहे. असं नुसतं वाचूनच काही काही शब्द मला तोंडाला पाणी सुटतंय. गोवा सॉसेज चिली फ्राय. नहीं, पण ॲक्च्युली युनिक आहे. आय नेव्हर हर्ड दीज रेसिपीज. हो ना. हो. म्हणजे टेंडर कोकोनट अँड कॅश्यू नट सुक्के वगैरे ह्यांना ना इतकी पॅशन आहे जेवणाची की इतर वेळेस इतर रेस्टॉरंट्समध्ये आपली रेसिपी सांगत नाहीत ना, इथे त्यांनी ॲक्च्युली त्यांचं कुकबुक दिलं आहे की बाबा घरी न्या आणि तुम्ही पण बनवा घरी. असाडा, रोस्ट पोक, तोराची उडीद मेथी. ऑय मला व्हेजसाठी 4 वाट्या मिळाल्या आणि करणला नॉनव्हेजसाठी 2च वाट्या मिळाल्या. दॅट इज अ व्हेरी सॅड सिच्युएशन. त्याला कळत नाहीये की मेन्यूमध्ये तर क्वालिटी 4 वाट्यांपेक्षा येस ते असेलच. ते बघूया आता आपण. आणि आता कोशिंबीर आली आहे, हे बघा ह्याच्यामध्ये. पण तुला जास्ती दिली. हो, ती पण मला जास्ती दिली. आता अस्सल आळूची वडी पण आलेली आहे. त्याच्यावरती ओलं खोबरं आणि तीळ वरून टाकले त्यांनी. जो आंबटपणा पाहिजे असतो ना, आत चिंचाचं असं वॉर्म सॉफ्ट आणि एकदम सुंदर प्रकारे बनलेली आहे. म्हणजे ते 3 प्रकारच्या चटण्या दिल्या. हिरवी चटणी साऊथची, ठेचा आपला दिला महाराष्ट्राचा, आणि तिसरा दिलेला आहे गोव्याचं लोणचं. आता आलेलं आहे क्रिस्पी चिकन. मग मला इथपर्यंत आवाज आलाय, त्याच्यामुळे तू बोलला नाहीस तरी मला कळतंय किती क्रिस्पी आहे ते. इतकं छान ना, ते असं स्टेप वाईज येतात ना गोष्टी, त्याच्यामध्ये एन्जॉय करता येतंय. क्रिस्पी चिकन एवढं क्रिस्पी आहे आणि त्याच्यामध्ये कढीपत्ता, चिली फ्लेक्स, वाफा दिसतात तुम्हाला, आणि ब्रेड क्रम्सचं कोटिंग आहे. इट इज डिलिशियस. हे सगळं तुम्हाला नॉनव्हेज थाळी जेव्हा तुम्ही घ्या त्याच्यामध्ये मिळणार आहे. आणि पनीर टेस्ट करणार आहे. श्रीखंडाची गोळी अशी तोंडात टाकल्यासारखं वाटतंय. पण त्यांनी सांगितलं की इथली सोलकढी इज लाईक अ मस्ट ट्राय आहे, ऑथेंटिक. म्हणजे त्यांचं कुकबुक वाचूनच मी म्हटलं डूड कुछ तो है, लाईक सिरियसनेस आहे इन्ग्रेडियंट्सचा आणि ऑथेंटिसिटीचा. एव्हरीथिंग इज फ्रेश, बट ते इट्स नॉट लाईक ते पॉलिथिन बॅग मधनं कापून टाकलंय. करणला मी बीट केलेला आहे. आधी माझ्या आलेल्या आहेत भाज्या. माझ्या ताटातल्या 4 वाट्यांमध्ये महाराष्ट्रीयन वरण, मटकीची उसळ आणि टोमॅटोचं सार आलं. आणि आजची स्पेशालिटी म्हणजे नागपूरची पातवडी. आमच्या दोघांच्या ताटांमध्ये दाण्याचं कूट घातलेलं काकडीची कोशिंबीर आलेली आणि करणला सुद्धा 4ही सेम भाज्या मिळाल्या. त्याच्याच बरोबर जंगली चिकन आणि प्रॉन्स कोकणी कालवण. आलेली आहे आपल्याला आंबोळी, इतकी छान स्पॉन्जी अशी मऊ, आणि चपातीचा ऑप्शन पण आहे आपल्याकडे. मसाले भात. पातवडी ही जी आहे ही आपण ते चेक करूया कशी आहे. नागपूरची झणझणीत, म्हणजे नागपूर म्हणला ती ॲक्च्युली मला सावजीच आठवतं. म्हणजे हे बघून पण फारच असं स्पायसी असणार आहे. तुम्हाला वाटत असेल की झणझणीत खूप असेल नागपूर म्हणल्यावरती, तर तसं नाही आहे. त्यांनी मुंबईकरांना सूट होईल अशी स्पायसी वगैरे ठेवली आहे. आणि त्याच्यामध्ये ज्या त्या वड्या असतात ना, ते आपण खूप खारट नाही आहेत, टेस्टी आहेत एकदम मस्त. आणि आंबोळी वगैरे तर खूप मज्जा येते. आता बाहेर पाऊस पडतोय, काय रे कारण मज्जा येते असं झणझणीत जेवायला. ही उसळ आहे, ही टेस्ट करते. मटकीची उसळ खूप सिम्पल, घरगुती, अस्सल महाराष्ट्रीयन अशी आहे. फोडणी जिरं, मोहरी, हळद, हिंग, थोडीशी मिरची आणि टोमॅटो. दॅट्स इट. टोमॅटो सार बघूया. सो सार आहे ना खूप पातळ नाही आहे, एकदम छान थिक आहे. त्यामध्ये कुठलाही फ्लेवर, कधी कधी काय करतात मॅगी क्यूब्स वगैरे टाकतात ना थोडासा फ्लेवर येण्यासाठी, तसं नाही आहे. खूप ऑथेंटिक आहे. उठून उठून बनवलेला असा सार आहे. सो तुम्हाला खूप मजा येईल मसाले भात बरोबर हा खायला. साखर पण कमी आहे. कधी कधी काय करतात ना, साखर घाईघाईत असे थोडीशी जास्ती पडली की सगळी मजा जाते का टोमॅटोची. आणि आता वरण, म्हणजे आपली साधी फोडणी असते ते, थोडंसं ओलं खोबरं आणि कोथिंबीर. अमेझिंग. मी थोडंसं आता मसाले भात बरोबर ट्राय करते. मसाले भात पण खूप असा बेसिक आहे, जरा असा वेगळ्या पद्धतीचा आहे. म्हणजे असा राईस ग्रेन जो आहे तो लांब आहे. मी वरणावर पण नाही, त्याचं ओजी कॉम्बिनेशन आपल्याकडे इथे आहे. कोशिंबीर आणि मसाले भात असं खाऊया.
म्हणजे व्हरायटी जी आहे ना ती अगदी एक माणूस एका वेळेस थाळीमध्ये जेवतो तेवढीच आहे. उगाच खूप केलेली नाहीये. सार आणि ही जी उसळ होती ती खूप महाराष्ट्रीयन आहे. तुम्हाला सुरुवातीला मेन्यू दाखवला त्याच्यामध्ये तुम्ही बघून येऊ शकता. कुठली स्पेशालिटी तुम्हाला आवडत असेल त्या दिवसाला. नॉनव्हेज ट्राय करूया. कारण तुला काय आवडलं सर्वात तुझ्या थाळीमधलं? जनरली चिकन. काय बोनलेस पीसेस आहेत, नो बोन, आणि खूप स्पायसी नाही आहे. इट्स व्हेरी टेस्टी. आता मी ट्राय करते. त्याचं खूप कौतुक केलं आहे करणनी, ते म्हणजे जंगली चिकन. बिकॉज ह्या थाळीमध्ये बाकी सगळं तुम्हाला सेम येणार आहे. 2 गोष्टी वेगळ्या येणार आहेत, ते म्हणजे जंगली चिकन आणि प्रॉन्सची करी. सो त्या दिवशी जे असेल वेगळं ते तुम्हाला नॉनव्हेजमधलं मिळणार आहे. 595ची नॉनव्हेज, 445ची व्हेज. बोनलेस पीसेस एकदम मऊ आहेत, एकदम स्मूथ आहे. पण हे प्रेपरेशन खूप महाराष्ट्रीयन नाही आहे. आपलं जरा लाल असतं. प्रेपरेशन जे आहे प्रॉन्सचं ते महाराष्ट्रीयन आहे. खूप कोकोनट आहे त्याच्यामध्ये. गोवन पण वाटतंय. तर आपल्या इथे जरासं पाणीदार असतं, जरा अजून लालसर असतं. हे जरासं अजून ऑरेंजिश आहे, गोमांतक स्टाईल आहे. सो थाळी छान आहे, पण मला असं खूप महाराष्ट्रीयन अशा दोन्ही थाळ्या नाही वाटल्या. पण फ्रेशनेस आहे. मला आणि करणला खूप मज्जा आली. ऑम्बियन्स अमेझिंग आहे. सर्विस इज टू गुड. आणि म्युझिक आणि खूप गर्दी आहे. म्हणजे लोकांना अर्थात ही जागा खूप आवडते. इट्स अन OG प्लेस. सो अशी संपन्न झालेली आहे दोन्ही थाळ्यांची मेजवानी. आणि आता वेळ झाली आहे कुछ मीठा हो जायची. मनोज यांनी आणलेला आहे दुधी हलवा. खूप सारे दिसत आहेत काजू आणि ड्रायफ्रूट्स. गुलाबजामुन पण आलेला आहे. मावा जो आहे ना तो एकदम असा छान स्प्रेड झालेला आहे. म्हणजे कंडेन्स मिल्कवाला नाही आहे तो. आणि इतका अगोड आहे. आणि त्यांनी सांगितलं की सगळे स्वीट डिशेस ते इथे बनवतात. असं नाही की बाहेरनं कुठनं तरी आणतायत. त्या हलवा तर एकदम घरगुती आहे. अस्सल तुपातला आणि एकदम बारीक खिचलेला नाही आहे तो. तर त्या दुधीची चव लागते. गुलाबजाम तर इतका मऊ आहे आणि गरम पण आहे. ओ सुंदर आहे. कारण ट्राय लुशलुशीत आहे एकदम. तुम्हाला खूप आवडेल आणि हा व्लॉग पण तुम्हाला खूप आवडला असेल. खूप दिवसांनंतर आम्ही आलोय व्लॉग्सवरती. सो प्लीज मला परत एकदा एनकरेजमेंट देण्यासाठी तुम्ही आता खूप सारे लाईक्स करा. या व्हिडिओला खूप सारे शेअर करा. खूप सारे कॉमेंट्स करून मला कळवा की त्यांनी कुठे होतीस. आय शुड ऑल्सो फील लाईक आय वॉज मिस्ड बिकॉज मी तुम्हाला खूप मिस केलं आहे. सो आय लव्ह यू ऑल. आय लव्ह यू ऑल. आय मिस्ड यू ऑल अँड आय लव्ह यू ऑल. ओके चलो, दिवा महाराष्ट्राचा हा व्हिडिओ इथेच संपत आहे. भेटते तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये जस्ट 2-3 दिवसात.